असतील ना, असायला पाहिजेत, असावेत सगळंच. असावेत, अपेक्षा आहे, असतील अशी शाश्वती आहे. मी काय काय केलेलं असेल मार्क बघतो. जोपर्यंत आठवत नाहीत कोणाला तोपर्यंत मी माझे काढतो. ते घाईघाईत दिलेलं असतं ना, तर ते आठवणं पण अवघड आहे. इथं सृष्टी कुठे गेला कर्सर. पितृत्वम. हे लास्ट वाक्यामध्ये सृष्टी वगैरे काही सांगितलं होतं का? सृष्टी कुठून आली? काय? पितृत्वम च अत्र उक्तम वाचम पितरम इत्यादी. इत्यादि हा. ह्याच्यात सृष्टी कुठं नाही बहुधा, आणि सृष्टी काहीतरी सांगत होते. हा, इथे सृष्टीम, इथे हे का सृष्टम, काय माहिती. सृष्टी काहीतरी लिहिलंय मी, क्वेश्चन आठवत नाही आता, जाऊ दे. क्वेश्चनच नाही नीट. क्वेश्चनच नीट नाही. कुठं क येते नाही, क का ते मी शतरंज. टाकलंय. क्यू क्यू क्वेश्चन, क्यूच ते हिंदीमध्ये क होत आहे ते. याच्यात म्हणजे हो काय काहीतरी ठीक. आता हे जाऊ द्या, जे लिहिलंय ओदन. ओदन म्हणजे अन्न ना, अन्न ओदनम अन्नम. म्हणजे भात. भात. तांदळाच्या भाताला ओदन म्हणतात. यस्य ब्रह्मचक्षत्रम च उभे भवत ओदन. म्हणजे भवत ब्रह्म, ओदने. ब्रह्म हा. ओदन होतं असं कसं? ब्राह्मण आणि क्षत्रिय हा. हे दोन्ही परमात्म्याचे ओदन अन्न होतात. अच्छा, असंच आहे ते. हो तसंच आहे. हो हो, तेच मला ते हा डाऊट वाटला, असं लोक यस्य विचारले होते. यस्य ब्रह्मच्या क्षत्रंच हम्म. उभे भवत ओदन. हा. खरं ब्राह्मण आणि क्षत्रिय खाल्लेलं जे आहे परमात्म्याला जाऊन पोचत असतं. अच्छा अच्छा. पण इथं वाक्य असं आहे तसं नाही आता. लिहिले ना, म्हणजे देवाचं भोजन म्हणजे आपण आहेत असं काहीतरी झालंय हो ते. मग तेच आहे. ब्राह्मणाचा परमात्म्याचं भोजन म्हणजे ब्राह्मणांच्या द्वारे क्षत्रियांच्या द्वारे दिलं गेलेलं भोजन. अच्छा, द्वारे, ते द्वारे क्षत्रियांच्या त्याच्यात द्वारे मिळालं नाही वाक्यामध्ये. हा. त्याच्यात नाही वाक्य नसतं तसं. हम्म. आणि ब्राह्मण काय करतात, भोजन जे करतात ते सगळं परमात्म्याला समर्पण करतात. अच्छा अच्छा. आणि क्षत्रिय लोक जे काही शत्रूंचा संहार वगैरे करतात ते हे करतात, ते सगळं परमात्म्याचं भोजनच असतं. हम्म. आणि इत्यादी ना विश्वोपाध्यायामध्ये कर्माणीचं सांगितलं म्हणजे? दाखवलं. इत्यादी ना कर्माणी, हा. त्यानंतर त्यानंतर. इत्यादी कर्माणीच्या या सगळ्या वाक्याने ते लोक करणारे जे कर्म आहेत ते सगळे याचा अर्थ. अच्छा अच्छा. बर. ब्राह्मण करणारे कर्म, क्षत्रिय करणारे कर्म, तेवढेच फक्त हे होईल. हे दोन्ही पण ओरर आहे. हा. त्याच्यानंतर आता हे हिशोब सांगत होते, हा थोडा करायचा का? काल पाठामध्ये म्हणजे विचारणार होतो, पण म्हटलं हा. काय? हिशोब करायचा का? 32 72. असं सांगत होते इथल्या या वाक्याने, पंचभेद तत्सस्त्रम हो. त्या शीत. तिथे एकूण बृहती सहस्रनामाचे जे आहेत की नाही, हं, त्या सगळ्यामध्ये प्रत्येक त्रिचाशीती म्हणून सांगितलंय. हं. त्रिचाशीती तीन, शीतीचे तीन, हं. पुढच्या शेती 80चे म्हणजे तीन. 83. पुढच्या शेती म्हणजे हा. 83. ऋचा, तीन ऋचा हे सगळे अशीती आहेत. अच्छा, तीन. ऋचा जे आहेत की नाही, हं, हं, तर सगळ्या ऋषा एकूण सगळे मिळून 80 ऋचा आहेत. हं, हं. हे पाहिलं. सगळे गायत्री छंद, अनुष्टुप छंद, हं, हा, आणि बृहती छंद. हं, हे सगळं काय करतात, ते गायत्री छंदाचं बृहती छंद करायसाठी म्हणून गायत्री छंदामध्ये अनुष्ठुप छंदाचे काही थोडे पाच घ्यायचे, काही ह्याच्यातले घ्यायचे तिकडं घालायचे, ह्याच्यातले तिकडं घालायचे, तिकडे इकडं करायचे, असे एकूण हे असे 80 आहे. हं. ऋचा हे म्हणजे काय? 80 तीन. हा. ऋचा म्हणजे काय? ऋचा. ऋचा म्हणजे? ऋचा म्हणजे मंत्र. अच्छा, मंत्र. मंत्र मंत्र. हा.
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. हे एक एक मंत्र झाला. अच्छा. या वा. मंत्राचे अक्षर किती आहेत? 24 आहेत. बर. अनुष्टुप छंदाचे अक्षर किती आहेत? 16 आहेत. अच्छा. 16 नाही, 24. 32 आहेत. 32. हा. 32. हा, अनुष्टुप छंदाचे 32 आहेत. 32. बृहती छंदाचे एकूण 36 अक्षर आहेत. 36. 2 2 8 आणि 4. बृहती छंदाचे 36 अक्षर आहेत. या बृहती सहस्रनामामध्ये काय केलेलं आहे? एकूण 72,000 हम्म. अक्षरांचा एक ग्रुप हम्म. म्हणून बृहती म्हणतात त्याला. ते काय केलेले आहेत? अनुष्टुप छंद वगैरे सगळे हे ते सगळे म्हणून एकूण किती ऋचा घेतलेल्या आहेत? एकूण 80 ऋचा जमा केल्या. बर. 80 ऋचांचे 3 हम्म. ऋचा अशी ती ते तीन भाग केले याचे एकूण. 80. ऋग्वेदाचे गायत्री छंद, अनुष्टुप छंद, हे सगळे आणि बृहती छंद. काही हम्म. काही बृहती मंत्रच आहेत, बृहती छंदाचेच मंत्र आहेत. हम्म. पण सगळेचे सगळे बृहती मंत्र छंदाचे मंत्र नाही आहेत. हम्म. हम्म. गायत्री छंदाचे, अनुष्टुप छंदाचे मंत्र त्याच्यातले थोडे अक्षर, ह्याच्यातले थोडे पद असे घेऊन हम्म. जोडून बृहती करून टाकलेले आहे. हम्म. त्याच्यामुळे हे गायत्री, अनुष्टुप आणि बृहती हे जे 24 32 हे 36 तिन्ही सांगितले 92 हा, होतात. ते ते 92 सगळे झाले टोटल. ते सगळे मिळून काहीतरी हो जात ते. पण ते एकूण त्यांनी करायचं 72,000 केले. बर. 36 आणि 36, हम्म. 72 असं केलं. हे आणि तो बहात्तर हिशोब हजार धरून श्लोक पाहिला झाले का तर याच्यामध्ये? बृहती छंदामध्ये 72,000 श्लोक आहेत म्हणजे एकूण ऋचा आहेत. 72,000 ऋचा आहेत. अक्षर, अक्षर. ओके. 72,000 अक्षर केले. हम्म. 36 36,000 अक्षराचं हम्म. दिवस, 36,000 अक्षरांचा रात्र, असं म्हणून एकूण 72. बर. व्यंजना आणि स्वर हे दोन्ही मिळून 72,000. अच्छा. त्या म्हणजे एकूण बृहती सहस्रनाम असायचे 72,000. हम्म. एकूण त्याच्यात काय केले ते मंत्र मात्र जास्त घेतले तरी त्या मंत्रातले काही पद, एवढे अक्षर त्याच्यात काढून छाटून दुसऱ्या ह्याच्यामध्ये मिसळून बृहती करून टाकले. हम्म. कारण 36 अक्षराचा एक छंद म्हणजे बृहती छंद. अच्छा. हम्म. आणि गायत्री आणि अनुष्टुप छंदाचे एक आहे ते 24 अक्षराचं एक असतं आणि एकीकडे 32 असतं. 32 तास. आता हे 32 अक्षराला पुन्हा 4 मिसळायला पाहिजे. हम्म. मग त्या गायत्री छंदातले थोडे काढून ना त्याच्यात मिसळले. बर. मग बृहती मग झालं. ते बृहती करून टाकलंय. बर बर. हम्म. आणि काही काही ठिकाणी काय केलंय, हे 24 जे अक्षर आहेत ना, त्या 24 अक्षरामध्ये दुसऱ्या अनुष्ठुपाचे काहीतरी अक्षर मिसळून 32 करून टाकले. अच्छा. बर. 36 केलेत. हम्म. 36 केलेत. हम्म. ते 24 एवढे अक्षर मिसळावे लागतात. किती? 36 व्हायला म्हटलं तर 12 अक्षर मिसळावे. 12 अक्षर. मग ते 12 अक्षर मिसळायला काय करतात? अनुष्ठुप छंदामधले काय हम्म. आणि गायत्री छंदाचे कोणता जो मंत्र असेल त्या जवळचा तो तो जवळ मंत्राचा हम्म. ते हम्म. अक्षर, तेवढे अक्षर त्याच्यात मिसळतात. अच्छा. आणि ते एकूण 36 करून टाकतात. तेच करून टाकले. हम्म. असे एकूण 36 पाहिजे आपल्याला. हम्म. हम्म. 36 असल्या कारण इथं 36 आणि तिकडचे 36 पुढचे हम्म. हम्म. दोन्ही म्हणून 36 आणि 72, एकूण अच्छा. 72,000. 36,000 जे नाड्या आहेत की नाही, त्या हम्म. सगळ्या नाड्यामध्ये उपनाड्या धरून 72,000 नाड्या असतात शरीरात. बर. हम्म. प्रत्येकाच्या शरीरामध्ये एवढे नाड्या असतात. हम्म. आणि त्या सगळ्या नाड्यांचा अधिपती म्हणजे एक एक अक्षरांचा, एक एक अक्षराने प्रतिपाद्य असणारा श्रीहरी परमात्मा, विष्णू हम्म. परमात्मा. म्हणून विष्णू सहस्रनामाचे 1000 मंत्र असतात. हम्म. तर तेवढे 72 जे अक्षर आहेत ना, त्या हम्म. 72 अक्षरांच्या मध्ये 1000 मिसळले तर 72,000. हम्म. म्हणून 72,000 तेवढे मंत्र आहेत. कशात? बृहती सहस्रनाम. बस. रिसोर्स.
जरी मंत्र 80, मंत्र जरी 80 असले, 80च्या हिशोबाने त्रियात्मक म्हणजे तिप्पट करून एकूण किती अक्षर केले तर 72 अक्षर केले, तर बर. 72,000 अक्षर होतात. हम्म. म्हणून बृहती सहस्रनामाने प्रतिपाद्य असणारा श्री परमात्मा प्रत्येक मनुष्याच्या शरीरातील तेवढ्या नाड्यांचा अधिपती असतो तो. आणि तिथं राहून तो सगळ्या लोकांचा वर्तन करत असतो, त्याला कामामध्ये लावतो, कार्यशील करतो, कर्म करतो वगैरे सगळं त्याच्यामध्ये असतं. आणि त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये पुन्हा अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण, वासुदेव, नारायण असे हम्म. पंचव्यूहात्मक परमात्मा तिथं राहतो. हम्म. हम्म. ह्या 5 रूपाने लोकांचं कल्याण करतो. ते ब्रह्मदेवापासून सगळ्या लोकांना, हम्म. हम्म. तर मनुष्याला म्हणून नाही, हम्म. ब्रह्मदेवापासून सगळे देवतागण, त्यानंतर मनुष्यगण, सगळ्यांच्या शरीरामध्ये याप्रमाणे परमात्मा 72,000 नाड्यामध्ये राहत असतो. हम्म. हम्म. मधली नाडी जी असते की नाही, त्याला सुषुम्ना नाडी म्हणतात. हम्म. ती सुषुम्ना नाडी जो आहे तो फक्त नारायण परमात्माच वाच्य आहे. हम्म. तर अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण, वासुदेव, नारायण तो परमात्मा हे सगळे पृथ्वी, वायू, आकाश, त्यानंतर जल, गेलं. जलाच्या नंतर अग्नी, असे 5. पाच. हे जे 5 आहेत ना, त्या 5 मध्ये परमात्मा अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण, वासुदेव, नारायण आणि राहून हम्म. सगळ्यांना, सगळं म्हणजे फक्त मनुष्यांना म्हणून नाही, सगळे जितके काही हम्म. पंचमहाभूत वगैरे देवता वगैरे गण आहेत, सगळ्यांना हम्म. तोच स्थान देणारा आहे. हो, त्यात परमात्म्याला श्रीकृष्ण आहे का? उभा म्हणायचं पृथ्वी कारण आहे. म्हणजे अनिरुद्ध तिथे. हो, ते दिलेलं आहे. अच्छा. सगळे वडील दिलेले. होय. आणि प्रद्युम्न, हम्म. आणि म्हणजे प्रद्युम्न म्हटले. हम्म. हं? नमस्कार. आकाशामध्ये संकर्षण असतं, नमस्कार. आकाशामध्ये संकर्षण आहे. नमस्कार. मी एक प्रश्न विचारू का? हा हा. बोला. हे झालं माझं. अरे मा. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 15वा अध्याय त्रिष्टुप छंद आहे, त्याच्या मात्रा किती आहेत? 15वा अध्यायाचे त्याच्या 3ऱ्या श्लोकापासून आहे ना? हो, ऊर्ध्वम, त्याचे ऊर्ध्वमूलमध्ये त्रिष्टुप छंद आहे ना? शाखमश्वत्थं प्राहुरव्यम् हा. छंदांसि पर्णानि यस्तं वेद स वेदविद हम्म. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः. हे सगळे सगळे एक 3-4 श्लोक आहेत. हा, त्या तेच सगळ्यामध्ये त्रिष्टुप. त्रिष्टुप छंद आहे. हं. त्रिष्टुप आणि छंदामध्ये 11. काय असते? 38, हम्म. 38 अक्षरांचा छंद आहे. हम्म. आणि 36 11वा अक्षरांचा अध्याय, छंद 11वा अध्यायात विश्वरूप दाखवले तेव्हा अर्जुनाचे आणि आहे. श्रीकृष्णाचे जे तिथे आहे की स्थाने ऋषिकेश तो प्रगीत्या जगत रचते रक्षांश विधान दिशो द्रवंती वगैरे मध्ये आहेत, पुष्कळ आहेत त्या ठिकाणी. असे त्रिष्टुप छंदाचे देखील काही भाग घेतले, पण जास्त त्रिष्टुप छंदाला हात लावलेला नाहीये. बृहती हम्म. छंदा, हो. बृहती हो का? छंदामध्ये काय अच्छा. केलंय? गायत्री हम्म. छंद आणि अनुष्टुप छंद. हा गायत्री हा. छंदाचे 24 अक्षर असतात. हम्म. काय? आणि हो का? अनुष्टुप छंदाचे 32 अक्षर असतात. हम्म. बृहती छंदाचे 36 अक्षर. आता सगळेच्या सगळे 36 अक्षराचे छंद करायचं म्हणलं तर काय करावं लागतं? सगळे ते एवढे मंत्र, बृहती बृहती छंदाचे एवढे मंत्र नाही आहेत 1000. हम्म. म्हणून याच्यात काय केलंय बृहती सहस्रनामामध्ये, गायत्री छंदाचा एक मंत्र 24 अक्षराचा, त्याच्यामध्ये अजून 36 करायसाठी म्हणून पुढे असणारा जो मंत्र आहे त्या मंत्राचे तेवढे अक्षर 36 करण्यासाठी जेवढे अक्षर पाहिजेत तेवढे अक्षर त्याच्यातून घेतलेले आहेत. हम्म. आणि ते हम्म. अक्षर घेत असताना जो पद असतो की नाही, त्या हम्म. पदाचा विभाग होऊ नये, म्हणजे पदाचा मध्ये काहीतरी म्हणजे खराबी होऊ नये. छंद पदांचा जो उच्चारण असतो की नाही ते होऊ नये. हो. आता समजा शिवाजी नावाचा म्हणून आहे ना, त्यापैकी हो. शिवाजी एवढ्यापर्यंत घ्यायचं. नावाच्या मधले नाव असं एवढंच घेऊन शिवाजी नाव आता असं काही केलं नाही. उलट उलट ते अक्षर जे घेतले ते बरोबर एक पद व्हावा, हे काहीतरी एक वाक्याला ते अनुकूल असा असणारे सगळे जमा केले. बरं का? हम्म. नाहीतर शिवाजी ना वाचा राजा असं वगैरे असं होत. तसं नाहीये. अच्छा.
अच्छा. हम्म. हा, अक्षर हो, घ्यायला बरोबर. गेले की अरे एक अक्षर जास्त येतं म्हणून घालून टाकायचं नाही. बरोबर. हे सगळे बृहती छंदाचे प्रकार आहे. अच्छा. तशा रीतीने छंद तयार केले. बृहती छंद 1000 छंद तयार केले. त्या 1000 छंदाने परमात्म्याची स्तुती केली. आणि हो. त्या 1000 छंदामध्ये परमात्मा प्रत्येक ठिकाणी एकूण अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव आणि नारायणाच्या रूपाने राहत असतो. पंचव्यूहात्मक परमात्मा. प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये तेवढ्या नाड्या आहेत. सगळ्या नाड्यामध्ये प्रत्येक नाड्यामध्ये अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण नारायण वासुदेव नारायण परमात्म्याचे रूप राहत असतो. फक्त मनुष्यांचे नाही, देवतांचे, ऋषिगणांचे, ब्रह्मदेवापासून प्रारंभ करून मनुष्य. पशूंच्या ठिकाणी नाही आहेत. पशु असतात ना, पशूंच्या हम्म. ज्या नाड्या असतात त्याच्यामध्ये नाहीये. अच्छा. फक्त माणसांच्या ते ब्रह्मदेवापर्यंत सगळे त्या आकाराचे. बरं आणि का? ऐतरेय उपनिषद श्री मध्वाचार्यांनी त्यांचं अंतिम हे प्रस्थान ठेवण्यापूर्वी ऐकलं किंवा हे केलं ऐकलं ते बरोबर आहे ना? हो, हो. ऐतरेय उपनिषद जे आहे की नाही, त्या ऐतरेय उपनिषदाच्या भाष्यावर शंकराचार्यांनी भाष्य केलेले आहे. त्या हम्म. भाष्यामध्ये काय आहे, त्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे, हा, हे एक तुम्हाला हम्म. सांगतो गोप्य विषय. शंकराचार्यांनी जे भाष्य केलेलं आहे त्या भाष्यामध्ये जितके असुरांचे स्वरूप किंवा असुरांचे स्वभाव काय असतात हे सांगणारे जितके मंत्र आहेत की नाही, हो. ते मंत्र वगळून टाकलेले. अच्छा. त्याचं व्याख्यान केलेलं नाही. त्या मंत्रांचे व्याख्यान त्याने नाही केलं. हम्म. पण आपल्या आचार्याने काय केलेलं आहे, असे 3 लोक आहेत ज्या लोकांनी परमात्म्याला दूर करून टाकलेलं आहे असं म्हणूनच सुरू केलं. आणि ते म्हणजे हम्म. वयांशी वंगा वगैरे ईरपादा म्हणून त्यांचे स्वरूप दाखवून दिले. हे हम्म. असं स्वरूप दाखवलेलं आपल्या आचार्याने दाखवलं. दुसऱ्या हम्म. कोणीही उपनिषद भाष्यकारांनी कोणीही सांगितलेलं नाही. हम्म. कोणत्याही आचार्याने सांगितलं नाही. तेवढंच काय आहे, अजून एक तुम्हाला गोप्य रहस्याची गोष्ट सांगतो. ह्या हम्म. उपनिषदांच्यावर खंडार्थ म्हणून कोणी केलं आहे, राघवेंद्र स्वामी. हो. उपनिषद भाष्यावर हो ना. राघवेंद्र स्वामींनी खंडार्थ केलेला आहे. हो, माझ्याकडे आहे. राघवेंद्र स्वामी राघवेंद्र स्वामी हे हम्म. प्रल्हादाचा अवतार. हो, बरोबर. याकरता प्रल्हाद अवतार म्हणून प्रल्हादाचे सगळे भक्त लोक कसे असतात, सगळे असुरच आहेत. हम्म. असुर, राक्षस, पिशाच हे सगळे त्याचे भक्त भट. म्हणजे त्या लोकांना दुखवायचं कशाला म्हणून म्हणून खंडार्थ म्हणून जे आहे की नाही, ऐतरेय उपनिषद भाष्यावर खंडार्थ नाहीच आहे त्याचा. हो, 10 खंडार्थ उपनिषदांवरच आहे. बरोबर. नऊच्या ह्याच्यावरच केलेला आहे, हो. ऐतरेयामध्ये केलेलं नाही आहे. वेदेश तीर्थ म्हणून होते ना, वेदेश हो. तीर्थांनी त्याच्यावर वेदेशीय म्हणून खंडार्थ आहे. हो का? अच्छा. हे गोप्य विषय आहे, रहस्याचे विषय. हं. अच्छा. कारण कित्येक लोक राहेर मठाचे असतात की त्यांना राघवेंद्र स्वामींना आपण शिव्या दिल्यासारखं होतं की असं तसं म्हणतात, म्हणून कोणी सांगायला जात नाही. असायचं रहस्य हे अच्छा. म्हणून आंध्र आहे. प्रदेशचे इतर जातीच्या लोकांना भरपूर श्रद्धा आहे राघवेंद्र स्वामीवर. खूप आहे गर्दी तर असते. लोकांना असते, पुष्कळ लोकांना असते. हं. ते काय म्हणते, प्रल्हादाचे सगळे भक्त ना, हं. काय होय. म्हणून असुर 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 त्यांचं उगी खंडन कशाला करा दाखवलं. असुर आणि असं आम्ही राक्षसांचे असुर, राक्षस, पिशाचे ह्यांचं वर्णन आहे. नाही नाही, त्यांचे पिता एकच आहेत ना, माता वेगळे आहेत. बाप जरी नाही, बाप जरी एकच असला तरी सगळं असतंय की किती सारी ती जातच जाते, आहे की नाही. म्हणून दैवासुर संपत म्हटलंय ना 16. असुर म्हणूनच संपत्ती की ही वेगळी आणि असुर संपत्ती वगैरे त्यांच्याकडे असुर संपत्ती जितके पैसे असतात ते आसुरी संपत्ती.
असुसु रमंत इथे असुरा. या आसू म्हणजे प्राणाला पाहिजे असलेले जे आहे ना, त्याच्यावर आनंद मस्त होऊन राहतात. खायला प्यायला मिळालं तर पुरे हो, सगळं काय करायचं असं म्हणतात ते. म्हणून इथं भाष्यामध्ये आचार्याने भाष्यामध्ये काय केलंय, ईरपादा म्हणून त्यांचं नाव ठेवलंय, माहित आहे का? हम्म, ईरपादा हा, ईर हा म्हणजे मुख्य प्राण. हम्म, मुख्य हम्म. प्राणाचा एक पाय मात्र पुरे म्हणतात. ज्ञान, अच्छा. भक्ती, वैराग्य आणि ऐश्वर्य हे चार चार पाय असतात मुख्य प्राणामध्ये. हम्म, ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि ऐश्वर्य. त्यापैकी हम्म. असुर लोक काय करतात माहितीये का? ज्ञान पाहिजे का म्हणतात, हे नको हो, ज्ञान काय करायचं. भक्ती आहे, भक्ती नको. वैराग्य, विरक्त होऊन बसत नाही आम्ही म्हणतात. मग काय पाहिजे? पैसे पाहिजे, हो हो पाहिजे, ते पाहिजे म्हणून ईरपाद म्हणून त्यांचं नाव आहे. ते मुख्य प्राणाचा एकच पाय पाहिजे पुरे आम्हाला, बाकीचे तीन नको म्हणून. हे ते हे मिळवतानाच हा? दमछाक होते लोकांची. हे इथं आलंय इरपाद, इथं थोडं आपण चर्चा असुरा करू. हा ईरपादा दिलंय ना. हं, बघा, अन्न रूपे रूपे ही गुरुत्न ही वग्गावगथा हा काय, थोडं हा बघ. ईरपादा असतं ते हा, इथून सुरू झालं. हा ते हा परत एकदा ऐकूया वया म्हणजे तुमचं कळेल म्हणजे काय म्हणताय. खरे वयांशी हम्म, वंगावगथा हा ईरपादा हा म्हणून मूळ ह्याच्यात आहे. त्यात वयांशी शब्दाचा अर्थ काय? हं, विहायसी वयांशी शब्दाचा अर्थ विहायसी आयनात प्रोक्त वयांशी इति पिशाचका. हं, विहायस विहायस म्हणजे काय? आकाश आहे. आकाशामध्ये राहत असतात, ते आकाशामध्ये राहत असतात. हं, म्हणून त्यांना हम्म, वयांशी म्हणून पिशाच कसे असतात? हं, आकाशात राहत असतात. दार बिर बंद केलं तरी थोडं जरी भोग सापडला तर पुरे पिशाच्या आत शिरतात. हं, पिशाच्या अंगात शिरतं ना. अंगात पिशाच्या शिरायच्यासाठी आकाशाच्या द्वारे शिरत असतात ते. हं, हम्म. थोडा कुठं अवकाश भेटला की आत प्रविष्ट होतो. हं. म्हणून टीव्ही समोर बसलेले जे क्रिकेट पाहणारे लोक असतात की नाही, त्यांच्या अंगामध्ये ते एकदा पिशाच शेर लावा म्हणलं की मग संध्या नाही, पूजा नाही, काही नाही, लक्षच जात नाही. हा? हं, बरोबर आहे. अंगात पिशाच शिरलेलं असतं त्यांच्या. हं, खरंय. हा? हा. बरोबर आहे. वयांग वयांशी म्हणून त्याचं म्हणतात पिशाचा. वंगा अवगधा म्हणून दुसरे वंग अवगधा हा वंग हम्म, वंग ग ग म्हणजे ज्ञान आहे. वंग वम म्हणजे काय? वर्तित वर्तमान काल चालू असलेल्या गोष्टी तेवढ्याकडेच लक्ष देतात. तर आता काय चालू आहे स्थितस्य गतिश्चिंतनीय म्हणतात. हम्म, आता काय चालू आहे तेवढं बघा, मागं पुढं विचार करू नका. हं, असं आहे. हम्म, असं म्हणणारे कोण लोक म्हणजे मनुष्य सगळे तसेच असतात. तिथस्य गतिश्चिंतनीय म्हणतात. चालू काय आहे तेवढं बघा. म्हणून वर्तमान ज्ञानी ना, वर्तमान काल मात्र ज्ञानी लोक जे असतात ते मनुष्य, त्या लोकांना अवगधा हा गिळून टाकणारे, खाऊन टाकणारे, माणसांना खाणारे जे असतात त्यांना राक्षस म्हणतात. हं, हम्म, म्हणून राक्षस म्हणजे हे सगळे राक्षस जातीचे, रावण, कुंभकर्ण वगैरे सगळे राक्षस जातीचे हं, माणसांना खाऊन टाकत. म्हणून ब्रह्मदेवाकडे वर मागायला गेले असताना ब्रह्माने विचारलं काय पाहिजे, कोणापासून मरण नको आहे म्हणलं. तर ते काय अमक्याचं समक्याचं सगळं सांगितलं. नर आणि वानर नाही सांगितलं. ते हो. तर आपलं खाद्य आहे की त्याच्याकडून आपल्याला काय भीती म्हणून समजून घेतलं ते. हम्म, हा, म्हणून ते हो. सगळे राक्षस वंग वर्तित ज्ञान वर्तित ज्ञान तो वंगा नरा म्हणून स्वच्छ दिलेलं आहे. वर्तमान काळ मात्रामध्ये जेवढं चाललेलं आहे तेवढं चालणार आहे वंग नरा. तैरवनून सदा त्या लोकांना खाऊन टाकतात. त्या करता राक्षसांना वंगावगत म्हणून म्हणतात. हम्म, अन्न रूपैर गृध्नो ही वंगावगत नामक हा. अन्न रूपाने हम्म, त्या लोकांना खाऊन टाकतात. त्याकरता वंगावगत नामाचे राक्षस. वंगावगत नामक हा राक्षस हा. त्यानंतर असुरा हा म्हणून म्हणलेत ना, त्या असुरामध्ये काय? ईरपादा इथे समीरिता हा. ईरपाद म्हणून त्यांचं नाव आहे. हम्म, काय ते ईरपाद शब्दाचा अर्थ सांगितलंय. धर्मो ज्ञानंच वैराग्यम ऐश्वर्यम चतुरात्मक वायू देवा. वायुदेवांच्या मध्ये धर्म, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य नावाचे चार
गुण असतात. त्यापैकी हम्म. धर्म पाहिजे का म्हणलं तर काय धर्म नको, धर्माचं काही नको आम्हाला, काही सांगू नका. ज्ञान पाहिजे का म्हणलं तर हे तेही नको आम्हाला. वैराग्य पाहिजे का म्हणलं तर तेही नको म्हणतात. मग ऐश्वर्य पाहिजे का म्हणलं तर हो पाहिजे पाहिजे. ईरपाद त्यांचं नाव. ऐश्वर्य चतुरात्मक वायुर्देव अत्र असुराणाम ऐश्वर्यम गुण एव ही. ऐश्वर्य नावाचा गुण एकच पाहिजे म्हणतात ते लोक. म्हणून ईरपाद असतात त्याला ईरपाद असं म्हणतात. ते त्रयो विष्णू अत्याजन ह्या तिघांनी विष्णू परमात्म्याचा त्याग केलेला आहे. जाय नको आम्हाला. त्यामुळे पराभूत होतात. पराभूत असतात असते ते हे तू तपस्यंधे निपातिता, ते परास्त होतात आणि अनंत नावाच्या नरकात जातात. बरोबर. हे सगळं असं सगळं वर्णन त्यांनी केलेलं नाहीये कोणी, शंकराचार्याने. म्हणजे इतर इथं. भाष्यकारांनी केलेलं नाहीये. आणि अजून एक प्रश्न. आचार्याने मुद्दाम असं धरून धरून काढून काढून त्याचा अर्थ भाष्य करायला लागलं. आणि अजून एक प्रश्न आहे. अच्छा, एक मिनिट हा हा. गीता मॅडम, इथून पुढे जाण्याच्या वेळी मला एक विचारायचं होतं. एक मिनिट हं. हे बऱ्याच वेळेला मी पाहतो आता हे एक दांडी दिली म्हणजे काहीतरी वाक्याचा पाठ संपला ना. पण आता आपण हो. हो. सांगताना कसं सांगितलं ह्याच्यामध्ये वायूला तिकडे वापरलं तुम्ही पहिल्या पार्ट मध्ये. तसं होतं. असं तसं कसं श्लोकामध्ये होतं. होतं का? संस्कृत श्लोकामध्ये करतात. अच्छा, म्हणजे आम्हा लोकांना फारच अवघड आहे सगळं तुमच्या असं करायचं. तुमच्या मराठी भाषेमध्ये असं करता येत. कुठंच करत संपूर्ण त्या श्लोक माझ्या इकडे व्हायच्या आत, तर बदलत नाही त्याला कधी. संपूर्ण श्लोक संपायच्या आत मध्ये कुठेतरी घालतात. हम्म. अच्छा, काय याचा म्हणजे प्रत्यय जे असतात की नाही, हम्म, ते हम्म, प्रत्यय लागलेल्या ह्याच्यावरून प्रत्ययावर अवलंबून अर्थ काढावा. हम्म, हम्म, अन्वयासाठी बरोबर. वर्तमान तृतीया तृतीया वगैरे ह्याचे विभक्तीचे प्रत्यय असतात ना, ते हम्म. प्रत्यय तिथं बघून. लागले असतात. ते हे तर लौकिक भाषेत सांगितलं. हम्म, अजून एक वैदिक भाषा असते की नाही, ते वैदिक भाषेत तर काय करतात, उपसर्ग असते की नाही, ते हम्म, उपसर्ग हम्म. एका ठिकाणी ठेवतात काय, हम्म. आणि हम्म. धातू क्रियापद एका ठिकाणी ठेवतात. अरे बापरे. त्या धातूला क्रियापदाला ते उपसर्ग लावावं लागतं. हम्म. उत नस्व भगा आरिही वोचे युहू उतोचे युहू नाही. अच्छा. सुभगाम आरिही उत उचे युहू आहे. ते उत एका ठिकाणी आणि उचे ते एका ठिकाणी लागतात. हो बापरे. असं पुष्कळ ठिकाणी आहे. हम्म. अभिप्रेही दक्षिणतो दक्षिणतः अभितः प्रेही अभि अभितः प्रेही म्हणजे ये हम्म. हम्म. म्हणून एके ठिकाणी उपसर्ग ते असं वेदामध्ये असतं. हम्म. लौकिक भाषेमध्ये तसं नाही करत, हम्म. मिसळूनच असतात. एवढंच. लौकिक म्हणजे संस्कृत लौकिक संस्कृत, लौकिक संस्कृत. वैदिक संस्कृत वेगळं, लौकिक संस्कृत वेगळं. हम्म. हम्म. वैदिक संस्कृतामध्ये पद कोणतेही पुढे कुठेही जाऊ शकतात, तर श्लोक संपायच्या आत कुठेही राहू शकतात. हम्म. 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 मॅडम, हे विचारा आपलं. लौकिक भाषेत आहे. नाही, माझा एक प्रश्न असा भागवतातला होता की हा. कालिया हे जेव्हा नृत्य सर्व. केलं तेव्हा त्यांच्या पत्नीने विनंती केली तेव्हाचा तो भाग नाही माझा. मला फक्त असं विचारायचं, त्यांनी जेव्हा विचारलं की विष देणं आणि चावणं हा माझा धर्म आहे ना, हे तर मी स्वाभाविक धर्म आहे. आणि हा मग तिथे खलनिग्रहाय, तुमचा अवतार काही हम्म. काही खलनिग्रह करण्यासाठी आहे. हो, मग आम्ही तर त्याचा खळ आहोत स्वभाव. माझा दोष कुठे आहे, माझा दोष कुठे आहे, हे जेव्हा नाहीये. विचारलं तेव्हा नाही. असे म्हणजे तुम्ही तुमचं कारण, तुम्ही अवतार घ्यायचं काय कारण आहे, खलनिग्रह करण्यासाठी अवतार घेतला. हम्म. मग ते खल म्हणजे आम्ही देखील खलच आहोत की, पण हो. आमच्यासारख्यांचा निग्रह करावा या उद्देशाने तुम्ही अवतार घेतलेला आहात. हे हो. कथा आहे, स्वाभाविक आहे. म्हणून आमच्या पतीला आमचं सौभाग्य परत आम्हाला आणून द्या, म्हणून खल निग्रह करून आमच्या नवऱ्याला मारून टाका म्हणून म्हणले नाही. ते प्रार्थना काय केली आहे, त्यांच्यामध्ये हो. असणारं जे खलता आहे की नाही, ते दूर हम्म. करा म्हणून प्रार्थना केली. आणि बरोबर आमच्या आहे. पतीला सोडा. हो. पण त्याच्यावर परीक्षितांनी जो प्रश्न विचारलाय की हा. त्याचं दमन केलं, मारलं नाही, पण कालियानी जे मारला नाही. प्रश्न विचारला की मला माझा दोष काय, माझं विष आहे, हे माझा धर्म जर तुम्हीच दिलाय तर हो. म्हणजे माझं दमन तरी कशाला करता, किंवा असं मला 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 दोष मारलात कशाला म्हणून म्हणले. मला कशाला मारायला लागलाय म्हणाल तर, हम्म.
कृष्णाने काय दाखवलं, मी मारत नाही रे तुला. हं? तुझा निग्रह हम्म. करतोय वाटणीवर, म्हणजे रस्त्यावर आणत आहे, वाटेवर आणत आहे. कोणी पोरगा आपलं सांगितलेलं ऐकतलंय म्हणलं म्हणलं की त्याला कसं मारून हाणून तयार करतात की नाही, रस्त्यावर आणतात की नाही, त्याप्रमाणे करणं माझं काम आहे म्हणतो. हा, मी काय तुला बोलणार इथे मारत नाही म्हणतो. किंबहुना निग्रह मला करणे. कालपासून जो एक प्रश्न त्या विचारतायत त्याच्यावरनं मलाच असं विचारावं असं वाटलं की रावण हा, वृत्ती म्हणा किंवा कंस वृत्ती म्हणा, ही वृत्ती आहे ना, तर ते तिचं म्हणजे त्यांचा ती स्वभाव त्यांना. आहे. हम्म. मग तो त्यांचा स्वभाव त्यांचा स्वभाव दुरतिक्रम आहे. हा म्हटलं, स्वभाव यस्य दुरतिक्रम हि हा स्वभाव म्हटलं. असते ततस्ते दुरतिक्रम. हम्म. त्यांचा जो स्वभाव असतो तो सोडून जाणं फार कठीण आहे. कठीण आहे हा. त्याच्यात आपला दोष किती तरी आणि उपजत किती. हो, कारण त्याचा गुण आहे ना, त्या गुणाचं ते स्वरूप आहे. गुणाचं जे स्वरूप आहे ते अतिक्रमण करू नये. अतिक्रमण करू नये म्हणजे जास्त मर्यादा ओलांडून जास्त पुढे जाऊ नये म्हणून निग्रह करावा. हम्म. निग्रह त्याच्यासाठी लागतो. आता बरोबर. तुमचे इंद्रिय आहेत. हा, हम्म. तुमचे इंद्रिय देखील उगी भटकायला लागले, इकडे तिकडे भटकायला लागले, तर तुम्ही काय करावं लागतं मग, तुमच्या इंद्रियांना इकडे तिकडे भटकू न देण्यासाठी म्हणून सेल्फ कंट्रोल करावं लागतं. बरोबर. त्यासाठी ध्यान धारणा पूजा वगैरे होत असं नाही. काही. हम्म. पण काय महाराज, संदेश शांतेश चक्रवर्ती काय म्हणतो? काय संदेशजींचा आज माझ्या प्रश्न. शंकांचं समाधान झालं. नमस्कार. आता वेळ पण कमी आहे. धन्यवाद. नमस्कार. संदेश. हा, कालचं ते हा. गणित जरासं हे जरा समजेना झालं. पंचभेद ही तच्छास्त्रम हे झालं. त्याच्यामध्ये प्रथमे पंचकात भागे म्हणून प्रत्येक पाच पाच भाग काहीतरी सांगितले होते तुम्ही. प्रत्येकाचे पाच पाच. अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव नारायण, हे सगळे पंचचे पृथ्वी, पाच भाग. हे सगळे एकूण सगळे पृथ्वी, वायू, आकाश इत्यादी काय मध्ये आकाश, जल आणि अग्नी, हे ज्योती रूप आहे. या सगळ्यामध्ये पाच 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 रूपाने परमात्मा राहत असतो. हा, आणि मग तर हे प्रत्येकामध्ये. आणि हे जसे या सगळे पाच. शरीरामध्ये असतात, पंचभौतिक देह आहेत. हा हा. म्हणून त्या पांचभौतिक देह असणारे जितके काही मनुष्य लोक आहेत, म्हणून त्याच्यात काय सांगितलंय, ब्रह्मदेवापासून सुरू करून नरांत आहार, नरांत म्हणजे नरापर्यंत ते सगळे लोक घेतात. म्हणून पशु पक्षी वगैरे ह्याच्यात येत नाही. पशु पक्ष्यांच्या मध्ये माणूस आपल्यामध्ये जसे हे इंद्रिय वगैरे हे आहे की नाही, ठेव आहे की नाही, ठेव त्या मनुष्यामध्ये असते, ह्या फुलांच्या मध्ये नाहीये. बृहतीशास्त्र छंदामध्ये पाच भाग काहीतरी भाग सांगितले होते ना. हो, 36. एकेकांच्या मध्ये ते सांगितलं ना, ते म्हणजे व्यंजन सांगितले, स्वर सांगितलेले आहेत. कोणत्या किती व्यंजन म्हणजे पहिले तीन जे असतात की नाही, ते अभिव्यक्त होणारे जितके व्यंजन आहेत की नाही, ते सगळे व्यंजन. अभिव्यक्त न होणारे असे काही असतात ते म्हणजे जसे उदाहरणार्थ अ ई, अ ई दोन्ही मिसळलं की य होतं. हा, उ, हा उ हा. मध्ये देखील, उ मध्ये देखील असे काही दोन अक्षर मिसळून होतात. आणि तसे त्याला त्याच्यामध्ये म्हणून शल उष्माण हा म्हणून दिलेलं आहे, शल म्हणून दिलंय. उष्म म्हणून त्याच्यामध्ये नाव आहे. उष्ण शब्दाचा अर्थ श श स ह. या ठिकाणी दोन रूप, म्हणजे असे या पाच झाले 36 जे अक्षर व्यंजनामध्ये. हो, आहेत हो, त्यामध्ये पाच भाग केलेत वाटतं. हो, हे 36 चे. विभक्त केले. 36चे विभाग केलेले आहेत. 36 ला जे आहे की नाही, 4.5 4.5 4.5 4.5 असे 9 दोन्ही 36. एक हम्म. अक्षराचं जे आहे की नाही व्यंजन घेतलं जातं, आणि दुसऱ्या अक्षराच्या व्यंजनाच्या बरोबर असलेला स्वर जे आहे की नाही तो पुढच्या याच्यात टाकला. वाक इंद्रिय आहे, वाक मध्ये ग पर्यंत घेतलं, मग नंतर ई जे आहे की नाही ते पुढच्या याच्यात इंद्रिय. कळालं? वाघ इंद्रिय म्हणून आहे, त्यापैकी वाघ इंद्रियामध्ये वाघ पर्यंत जे आहे की नाही ते 36 करण्यासाठी तिथपर्यंत घेतले. मग नंतर हम्म. उरलेलं ई जे आहे की नाही ते तिकडलं ढकललं पुढच्या आहे, पुढच्या 36 मध्ये.
असं 4.5 केलेलं. 4.5चे. हो, 4.5 म्हणजे अशा रीतीने करायचं. एक व्यंजन असतं, एक ऐकी स्वर असतं. हं? नमस्कार, धन्यवाद. अजून काय? एकूण छंदस, छान बृहती वाटलं. छंदस तयार करायचा, त्या तथ्या हिशोबाने केले. हम्म. बृहतीचा नेमका अर्थ काय होतो बृहतीचा? बृहती, बृहत्तर, उक्ता म्हणून शब्दाचा अर्थच आहे बृहती. हा. बृहत्तर, उक्त उक्त परमात्मा. म्हणजे उत्तम रीतीने राहणारा, उत्तम स्थानावर दर्जेवर राहणारा, उक्त. बृहती, बृहत्तर, बृहंतो ह्यस्मिन् गुणा इति ब्रह्म. ब्रह्मशब्दाचा अर्थच ते आहे. बृहंतः अस्मिन् गुणाः इति ब्रह्म. परमात्म्याचे मध्ये गुण किती आहेत तर बृहत्तर असणारे असे गुण आहेत, म्हणून त्याला ब्रह्म म्हणतात. म्हणून ते उक्त शब्दाने देखील तो अर्थ येतो सांगितलं. बृहतीचा अर्थ 72 असा होत नाही ना? बृहती छंद